कुरुंदवाड येथील नांदणी रस्त्यावर सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांच्या खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी सिद्धार्थ चिपरीकरला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कागल महामार्गावर अटक केली। दरम्यान जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात चिपरीकरला उभं केलं असता 6 दिवसाची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यातील आणखीन एक संशयित आरोपी शाहरुख शेख हा अद्याप फरार आहे। दोघे संशयित सांगली जिल्ह्यातील असल्यानं त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी आदेश दिले होते। या खून प्रकरणी संशयित नितेश वराळे, सूरज जाधव, तुषार भिसे या तिघांना खुनाच्या दुसऱ्याच दिवशी अटक केले। ते न्यायालयीन कोठडीत आहेत। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नांदणी रस्त्यावर कोप्पे यांच्या शेताजवळ सांगलीतील सामाजिक व माहिती अधिकारी कार्यकर्ता संतोष कदम यांचा खून 7 फेब्रुवारी रोजी झाला होता। संतोषच्या खुनामुळे सांगली जिल्ह्यातील प्रशासकीय मनपा पोलीस यंत्रणा सुद्धा खडबडली होती। संतोषवर यापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता। तो पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला होता। हल्लेखोरावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। तो मागे घेण्यासाठी संतोषला वारंवार धमक्या सुद्धा येत होत्या। यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक असलेल्या पैलवानाचा समावेश होता, असे प्रफुल्ल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले। संशयित चिपरीकर आणि शेख या दोघांनी जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती। न्यायालयाने तो फेटाळला होता। तपासी अधिकारी इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी 11 मे रोजी अटकेत असलेले संशयित वराळे, जाधव, भिसे यांच्यासह चिपरीकर व शेख या 5 जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले। त्यावेळी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीच्या कलमाची वाढ केलेली आहे। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला संशयित आरोपी चिपरीकर हा कर्नाटक राज्यात असल्याची माहिती मिळाली होती। बुधवारी सकाळी तो कागल येथे आला होता। याची माहिती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर सापळा रचून चिपरीकरला अटक केली। चिपरीकर आणि शेख या खुनातील मुख्य आरोपी असून मयत कदमशी संपर्क आला असल्याचं उपाधीक्षक साळवे यांनी सांगितलंय। कदम याचा खून करण्यापाठीमागचं नेमकं कारण काय, यामध्ये आणखीन कोण आरोपी आहेत का, हे आता तपासात पुढे येणार आहे।